करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। नवरीच्या ज्या ब्लाऊजची ऑर्डर आली होती हे ब्लाऊज दाखवल्यानंतर हा ब्लाऊज मी तुम्हाला असाच दाखवते। हा ब्लाऊज आपण पाहिला होता, ह्याच्यानंतर त्यांचे बरेचसे ऑर्डर आले, तर 10 ब्लाऊज आहेत, 1-2 वर्कला दिलेत, पण बाकी जे साधे सिंपल आहेत ते मी तुम्हाला पटपट दाखवून देते, एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हा पण ब्लाऊज तिचाच आहे ह्याच्यासाठी। तर सगळ्यात आधी ज्याच्यावर जे साड्या नाही आहेत ते ब्लाऊज मी आधी डमीला घालून तुम्हाला दाखवते। ज्याच्यावरच्या साड्या नाहीत ह्याच्यावरची साडी माझ्याकडे नाही आहे, तर हे फक्त शिवायला दिलेत आणि हे एक आहे। तर सिंपलच शिवलेत, जास्त डिझाईन नाही आहे, थोडंफार डिझाईन केलेलं आहे। ह्या 2 आधी मी तुम्हाला डमीला घालून दाखवते। त्याच्यानंतर 2 साड्या आहेत, तर ते मी बघते कसं जमतं का, कारण कॉस्टली साड्या आहेत, त्याच्या घड्या थोड्याशा व्यवस्थित असायला हवे, ते हे पाहायला नाही पाहिजे। एक येलो कलरची जी आहे त्याच्यावरचं ब्लाऊज मी तुम्हाला हे करते दाखवते असंच, कारण ही साडी मी ओपन करणार नाही, कारण खूप कॉस्टली आहे आणि लग्नाची आहे। ते 18,000ची काहीतरी ही साडी आहे नवरीची, तर हे असंच ह्याच्यासोबत ब्लाऊज आहे, तर हे असं ह्याच्यासोबतच मी ठेवून देते, कारण हे फॉल बिडिंग केले त्यांना द्यायचं। असं ही पूर्ण घडी काढून डमीला घातलं तर कुठंतरी काय हे झालं तर नको वाटायला लागले, तर हे काढून ठेवते मी, हे द्यायचंच आहे त्यांना। त्याच्यानंतर हा ब्लाऊज तर आधीच शिवलेला, हा ब्लाऊज तुम्ही पाहिलेलाच होता, हा आणि तो जो आधी दाखवला तो नाही दाखवणार आहे, दुसरे दाखवते, म्हणजे तुमच्या डिझाईन जी काय आहे तुम्हाला ही आयडिया येईल त्याच्यामध्ये। तर 1 मिनिट आता पटपट ह्याला घालते डमीला। त्याचे डिझाईन काही बॅक हुक आहेत, काही फ्रंट हुक आहेत, जसं सांगितले तसं शिवलेलं आहे। तर ह्याची डिझाईन तुम्ही पाहू शकता गळ्याला, सेट करू दे। ही जी बॉर्डर आहे हाताला वापरलेली नाही आहे, बॉर्डर एकाच साईडला होती, दोन्ही साईडला नव्हती, तर इथे असे लावून ह्याचं असे त्रिकोण कपड्याचे हे केलेले, तर ही अशी डिझाईन आहे। तर आत्ता ह्याला आधी व्यवस्थित सेट करून घेते ब्लाऊज, मग त्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते। प्रिन्स कट आहे ब्लाऊज, खूप सुंदर झालेत सगळे तिचे, कारण नवरीचे कुणाचे राहू दे ब्लाऊज व्यवस्थित असलं तरच साडीला लुक येतो, ते एक आहे। आणि आमची डमी एकदम साईज लहान, परत हे जे आहे हे ब्लाऊज मोठं, त्यामुळे इतका तो घोळ दिसतो ना, पण काय करू, दाखवायचं तर डमीलाच दाखवावं लागेल। हे स्वतः तर हे करून दाखवू शकत नाही, घालून दाखवू शकत नाही। थांबा, तिचा काय गोंधळ चाललाय, तिथे आता मी ठेवून देते, मग फोटो घालते। बघा किती अंगापेक्षा भोंगा भारी असं वाटतंय। गळा नॉर्मल गोलच आहे, जास्त हे नाही केलं। समोरचं काय दुसऱ्या ब्लाऊजला जे आहे, जे बॅक हुक आहे ना, त्याला गळ्याची डिझाईन छान वाटते, तर त्याला केलेलं आहे। अगं थांब ग बाई, जरा थांब की, काय झालं गळा उतरतोय डम्मा तुमचा। तर आता थोडंसं शिस्तीत दिसतंय, नाही तर एकदम असं त्याला गुड्या बिड्या पडलेल्या असतील तर शिलाईला देणारे लोक बोलतील कसे ब्लाऊज शिवलेत, हा एक असतो। आपण ह्याचा पाहूया लोक। तर इतका सुंदर हा ब्लाऊज झाला आहे का, आणि ग्रे कलर आहे, इतकं सुंदर दिसतंय, त्याच्यावरचे बुट्टे आहे ते खूप सुंदर दिसतो। प्रिन्स कट आहे, प्रिन्स कट समोरच्या ह्याला पण टक्स घेते मी, आणि हा असा सेप असला की ब्लाऊज खूप छान बसते, कोपऱ्यापर्यंतचे हात आहेत आणि एकदम व्यवस्थित दिसतो। ब्लाऊज पाहिल्यानंतरच आपल्या लक्षात येते की ब्लाऊजला लुक खूप छान आहे, आणि कॉम्बिनेशन ह्याच्या हे करंजरीचे आहेत, आणि हा जो हे आहे प्रिन्स कटचा जो सेप आहे तो खूप व्यवस्थित आहे। तर हे बॅक अशी डिझाईन आहे ह्याची, तर हे काट आहेत असे, एका साईडचे होते ते सांगितलं, आणि इथं जोड आलाय पण तो काय दिसून येत नाही, आणि असे त्रिकोण लावले, तर खूप सुंदर अशी ह्याची डिझाईन तयार झाली। त्यानंतर हे आहे कांजीवरम प्युअर सिल्कच्या साडीवरचा ब्लाऊज, आणि हा थोडासा रेड आणि पिंकिश असा कलर आहे। ह्याची बॉर्डर खूप सुंदर आहे। ह्याची साडी मी पाहिलेली नाही, फोटो पण त्यांनी पाठवलं नाही मला, पण खूप छान दिसते, आणि ह्याला काठ वापरलेत हाताला, आणि गळा असा ठेवलेला आहे, अजून प्रेस करायचं, आणि ते काठ थोडेसे आले होते ते डिझाईनमध्ये होऊन गेलं, असा पसरट छान असा गळा ठेवले, खूप सुंदर दिसते। लुक वाईज तर खूप सुंदर झालं हे ब्लाऊज,
आणि हा जो कपचा पार्ट आहे तो व्यवस्थित बसला की ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतं. हा इकडून परत असा आहे, म्हणजे हा थोडासा असा पसरट आहे. ॲक्च्युली त्यांनी हे असं सांगितलं होतं, पण तो गळा काय ह्याला सूट होत नव्हता, म्हणून म्हणले मी माझ्या डिझाईनने करते. तर ते बोलले ठीक आहे करा तुम्ही. पाठीमागचा गळा असा आहे, त्याने असंच सांगितलं. ह्याला घुड्या दिसत आहेत, पण प्रत्यक्षात वेअर केल्यानंतर दिसत नाही. डंबीची साईज दर व्हिडिओमध्ये सांगते, कारण कोणी ना कोणी नवीन बघतंय त्यांना माहिती नाही, नाहीतर सरळ बोलतील की काय फिनिशिंग आहे. असा हा गळा आहे. गळा जो त्यांनी फोटो पाठवला होता तो पसरट आणि डीप होता, त्यांनी नको सांगितलं. तर त्याने जसं सांगितलं तसं शिवलं आणि डोरी केलेत कपड्याचे आणि त्याला सुंदर असे लटकन आहेत. तर अशी जशी पॅटर्न होती तसंच लुकवाईज हा खूप छान दिसतो. साडी तर खूपच छान असेल ह्याची, कदाचित बॉर्डरसारखा असेल, कारण हे प्युअर आहे हे तुमच्या लक्षात येईल इकडून पाहिल्यानंतर. एकदम छान आहे हा कपडा. अशी बॉर्डर आहे आणि ह्याच्यावरती अशी नाजूक डिझाईन आहे, कारण ब्लाऊज साड्या फॉल बिडिंग त्यांनी ज्यांच्याकडे घेतले त्यांनी करून दिले असतील, त्यामुळे ते माझ्याकडे नाही आले. तर झाले हे 2 विदाऊट साड्यांचे ब्लाऊज होते. अजून 2 आहेत कदाचित, पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दुसरे जे आहेत साड्यांसोबतचे ब्लाऊज दाखवते. हा साडी आहे ह्याची मी दाखवते. हा ब्लाऊज आहे, ह्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. खूप सुंदर असा हा ब्लाऊज आहे. वर्क आहे, तर वर्कमध्ये खूप अडचण येतात, खडे बिडे असे हे होतात. हे जे खडे किंवा टिकल्या असतात खूप सांभाळून शिवावं लागतं. तर सुंदर असा हा हे ब्लाऊज झालेला आहे. तर ह्याची साडी पाहूया आपण. हा असा बॅकला डिझाईन आहे. तर आता साडी ह्याला हे करते आणि मग तुम्हाला दाखवते. ही अशी साडी आहे, ग्रे कलर आहे ह्याचा, फेंट ग्रे आहे, पण ह्याच्यावरती जो वर्क आहे तो खूप हेवी आहे. हे तुम्ही पाहू शकता, असं हेवी वर्कची ही साडी आहे. आणि खालचे काठ पण पूर्ण तसेच आहे, पदराला पण तसंच आहे. पदराला घोंडे म्हणजे टसल्स आहेत आणि हे वर्क पहा खूप सुंदर आहे. आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे. हा जो कलर आहे ना त्याला मिक्स आहे. इतका सुंदर हा गेटअप दिसतो. लुकवाईज हे नवरीचे जे ब्लाउजेस आहेत ते खूप सुंदर झालेत सगळ्या प्रकारे. तर मस्त तशी साडीचा हा गेटअप आहे. ह्या साड्यांच्या किमती मी विचारले होते, मला वाटतं 7-8 असं काहीतरी सांगितलेत की महाग आहेत, माहिती नाही मला. ती पिवळी साडी लक्षात आहे, पण ह्या साड्यांच्या किमती माझ्या लक्षात नाही आहे. आणि ह्याच्यावरती जे हे आहेत ना, हे ह्याचं म्हणजे हे जरीचंच काम आहे, हे वरून डिझाईन नाही आहे. आत तुम्हाला कुठून दाखवू मी, तर ह्या साडीच्या ह्याच्याकडून दाखवते. हे बघा, हे आतल्या बाजूने अशी जरी आहे, म्हणजे ते फिक्स धाग्याचंच काम आहे. आणि त्याच्यामध्ये फेंट हा कलर आहे गोल्डन आणि थोडासा सिल्वर असा आहे. तर साडी लुकवाईज खूप सुंदर आहे. नवरीसाठी जेव्हा साड्या आपण निवडतो तर अशा जरी काठ किंवा हे ते तर असतात, पण ह्या फॅन्सीमध्ये ह्या साड्यासुद्धा खूप सुंदर दिसतात. तर आणि ह्याला हे स्टोन आहे, फॉल लावताना ह्याचा खूप त्रास झाला होता. ब्लाउजेसला पण हे असले की थोडासा त्रास होतो, पण ठीक आहे, होऊन गेलं व्यवस्थित असं ब्लाऊज आणि साडीला फॉल बिडिंग झालं आहे. तर आता हे घडी करून ठेवते. अजून एक साडी आणि अजून एक ब्लाऊज आहे बहुतेक, तिचा मग दाखवते मी. हा एक आहे जे साडीसोबतच वर्क केलेला ब्लाऊज आहे. समोर काही डिझाईन नाही, हातावर अशी डिझाईन आहे. हे ब्लाउजेस मी दाखवले होते जेव्हा साड्या दाखवले होते. इथं धागा आहे, हे कट करावं लागेल. ह्याला वर्क केलेलं ह्याला, आणि इकडं हातावरती आणि असं आहे साडीचं ही डिझाईन बघा मग. आणि असं सिंपल राऊंड गळा ठेवला आहे. मागे डिझाईन आहे, ह्याला गळ्यालाच डिझाईन आहे, बाकी ओव्हरऑल साडीवरती अशा बुट्ट्या आहेत. आणि सुंदर असा हा कलर आहे. ह्याच्यात थोडासा चेंज दिसतोय, पण शायनिंग आहे ह्या कपड्याला. आणि ह्याच्यामध्ये हे धागावरचं काम आहे सगळं पूर्ण. ह्या ब्लाऊजचा गळा असा आहे आणि ह्याला पूर्ण पुट्ट्यात भरगच्च भरलेला असा हा दिसतो. गळ्याला पण वर्क छान केलेलं आहे. आणि हे रेशम जो धागा असतो ना त्याचा असा मशीन वर्क आहे, टोटली मशीन वर्क आहे. आणि हे जरीचा धागा आहे ना तो आहे मध्ये टिकल्यात. तर सुंदर असं ह्याचं डिझाईन आहे. आपण आरीवर्क किंवा असे मशीन वर्क करायला गेलं तर 1000-1500च्या पुढे बसतं. हे साडीत आल्यामुळं हा एक हे आहे की डिझाईन त्याच्यासोबत आणि मॅचिंगच आहे, धागा वेगा काहीच चेंज होत नाही ह्याच्यामध्ये. ही अशी साडी आहे, ह्याच्यावरती असं हे अशी डिझाईन आहे. तुम्ही पाहिलं तर हे मोर आहे झाडावरती, खूप सुंदर असं डिझाईन आहे. इकडे असं आणि पूर्ण बॉर्डरला तसंच आहे आणि इथेही तुम्हाला दिसेल असं सुंदर साडीचं पूर्ण वर्क केलेलं. आणि हा कलर असाच आहे खालच्या बाजूला आणि हे तर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे.
ह्याला फॉल बिडिंग केलं आहे, पूर्ण साडी रेडी आहे. आणि ह्याही बाजूला असं वर्क केलेलं. हे आहे बॉर्डर, तर बॉर्डरवरती मशीन वर्कला फिनिशिंग खूप छान आहे. तर मस्त अशी ही साडी आहे. ही एक अजून आहेत की एवढ्याच दिलेत मला ही लक्षात येत नाही, पण कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. मला वाटतं ह्या साड्या मी न काढता अशाच बॅगेमध्ये दाखवले होते, कारण ह्याची घडी हेवी होती आणि परत काहीतरी प्रॉब्लेम होईल, नवरीच्या साड्या आहेत म्हणून अशा प्रकारे हे मी दाखवले होते. साड्या आणि ब्लाऊजचं शूट घेतलं. त्यानंतर हा ब्लाऊज आहे. अजून नवरीचे बरेचसे ब्लाऊज आहेत, ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि साड्या, ब्लाऊज डिझाईन कसे वाटलेत नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.